Hello dear students, today we are going to learn 1.5 नुजोज प्रोजेक्ट. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 6वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील 1.5 नुजोज प्रोजेक्ट म्हणजे नुजोजचा प्रोजेक्ट या पाठाचा अभ्यास करणार आहोत. तर पहा, या गोष्टीमध्ये काय आहे की नुजो नावाचा एक एलियन आहे आणि तो पृथ्वीवर त्याचा प्रोजेक्ट करण्यासाठी येतोय आणि अक्षयशी त्याची भेट होते आणि पुढे पाहू आपण त्यांचं काय संभाषण झालेलं आहे ते. चला मग आपण आता सुरुवात करूया. 1.5 नुजोज प्रोजेक्ट. अ स्पेसशिप सेटल्स इन फ्रंट ऑफ अक्षय's हाऊस. अक्षयच्या घरासमोर एक स्पेसशिप म्हणजे अवकाशयान येऊन थांबते. व्हॉट इज दिस स्ट्रेंज लाईट? व्हॉट डू आय सी? हा कसला विचित्र प्रकाश आहे? स्ट्रेंज लाईट म्हणजे विचित्र प्रकाश. आणि मला काय दिसत आहे? हॅलो, आय एम नुजो फ्रॉम द प्लॅनेट मार्स. हॅलो, मी मंगळ ग्रहावरचा नुजो आहे. मार्स म्हणजे मंगळ ग्रह. Hello, I am Akshay. I can't believe my eyes. Are you real? Hello, मी अक्षय आहे. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. तू खरा आहेस का? What do you mean? Real? I am here on my school project to study human body parts. I need help. खरा म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? मी माझ्या शाळेच्या प्रकल्पाकरता प्रोजेक्ट करता इथे मानवी शरीराच्या अवयवांचा अभ्यास करायला आलेलो आहे आणि मला मदतीची गरज आहे. ओ, यू टू हॅव प्रोजेक्ट्स. आय विल हेल्प यू. आय हॅव मेनी चार्ट्स, मॉडेल्स, बुक्स अँड टॅबलेट. अरे, तुला सुद्धा प्रकल्प करायचे असतात का? मी तुला मदत करीन. माझ्याकडे खूप चार्ट आणि तसेच मॉडेल्स, पुस्तकं आणि टॅबलेट आहे. These models show human body parts. या प्रतिकृती किंवा हे मॉडेल्स मानवी शरीराचे ह्युमन बॉडीचे पार्ट्स दाखवतात, मानवी शरीराचे अवयव दाखवतात. तर पहा, पुढे एक चार्ट दिलेला आहे, आपल्याला मॉडेल दिलेला आहे. तर हा ह्युमन फेस आहे. तर पहा काय काय अवयव असतात. फोरहेड म्हणजे कपाळ, आयलिड म्हणजे डोळ्याच्या वरचा भाग, आयब्रो म्हणजे भुवई, आयलॅशेस म्हणजे पापण्या, चीक म्हणजे गाल, चिन म्हणजे हनुवटी, थ्रोट म्हणजे गळा, नेक म्हणजे मान, नॉस्ट्रिल्स म्हणजे नाकपुड्या. तर तसेच पहा, शोल्डर खांदे, चेस्ट छाती, आर्म म्हणजे बाहू, स्टमक पोट, रिस्ट मनगट, हँड हात, थाय मांडी, लेग पाय, टोज अंगठा, फेस चेहरा, पाम हाताचा तळहात, एल्बो म्हणजे कोपर, वेस्ट म्हणजे कमर, नी म्हणजे गुडघा, अँकल म्हणजे पायाचा घोटा, हिल म्हणजे टाच आणि बिग टो म्हणजे अंगठा आणि टोज म्हणजे बाकीचे बोट. नाव लुक ॲट मी. दिस इज माय एल्बो जॉईंट. आता माझ्याकडे पहा, हा माझ्या कोपराचा सांधा आहे. आय कॅन मूव्ह इट लाईक दिस. मी तो असा हलवू शकतो. आपण मागे पुढे हलवू शकतो त्याला, कोपरला, म्हणून तो तसं त्याला तिथे करून दाखवत आहे. बट नॉट दिस वे. अक्षय काय त्याला सांगतो आहे की माझा कोपर मी असा मागे पुढे हलवू शकतो, परंतु या दिशेला हलवू नाही शकत. दिस इज माय शोल्डर जॉईंट. आय कॅन टर्न इन 360 डिग्री. हा माझ्या खांद्याचा सांधा आहे आणि मी तो 360 अंशामध्ये फिरवू शकतो.
तर त्याने इथे फिरवून दाखवलेले आहे, म्हणजे आपण असं पूर्ण गोल 360 डिग्रीमध्ये पूर्ण आपला हात हलवू शकतो. वाव, कॅन यू ऑल्सो टेल मी अबाउट अदर लिव्हिंग थिंग्स ऑन अर्थ? वा, तू मला पृथ्वीवरील इतर सजीवांबाबत सांगशील का? नथिंग सिम्पलर. ते अगदीच सोपं आहे. तर पहा, आता आपल्याला इथे पुढे हत्तीचं चित्र दाखवलेलं आहे आणि हत्तीचे काय काय अवयव असतात ते आपण आता पाहू. टस्क म्हणजे सुळे, ट्रंक म्हणजे सोंड, फ्रंट लेग, हिंड लेग म्हणजे पुढचे पाय आणि मागचे पाय, तसेच टेल म्हणजे शेपूट. आता पुढे पहा, बैलाचं चित्र दाखवलं आहे. तर हॉर्न म्हणजे शिंग, जॉ म्हणजे जबडा, हूप म्हणजे खूर आणि हूज म्हणजे हूपचं हूज केलेलं आहे इथे अनेकवचनी म्हणजेच खूर. आता इथे चिमणीचं पाहू. विंग म्हणजे पंख, क्लॉ म्हणजे तिचे पाय, नख, फीदर्स म्हणजे पिसं, बीक आणि बिल म्हणजे चोच. आता इथे लायनचं चित्र दिलेलं आहे. विस्कर्स म्हणजे त्याच्या मिशा, मेन म्हणजे आयाळ, या आजूबाजूला केस असतात ना, याला मेन म्हणतात, म्हणजे ती आयाळ आहे. पॉ म्हणजे पंजा. आय नो व्हॉट दिस आर. दे आर अँटेनाज. ते काय आहेत हे मला माहीत आहे, ते अँटेना आहेत. यू आर राईट, इट्स अ स्नेल. तुझे म्हणणे बरोबर आहे, ती गोगलगाय आहे. ओ माय बजर्स रिंगिंग, माय टाईम ऑन अर्थ इज अप, आय मस्ट गो. अरे बापरे, माझा इशारा देणाऱ्या यंत्र वाजू लागलेला आहे, म्हणजे तो बजर वाजू लागलेला आहे आणि मला माझी पृथ्वीवरील वेळ आता संपलेली आहे, आता मला जावं लागेल. थँक्स फ्रेंड, बाय. अच्छा मित्रा, आभारी आहे. तू मला हेल्प केल्याबद्दल मी तुझा खूप आभारी आहे. लेट्स मीट अगेन. चला आता आपण पुन्हा भेटूया. मग अक्षय त्याला इथे बाय करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहिले की नुजोचा प्रोजेक्ट काय होता आणि त्याने काय काय माहिती घेतलेली आहे. तर आता आपण पुढे काही ॲक्टिव्हिटीज आणि पुढे जे काही प्रश्न असतील ते आपण आता सोडवूया. पॉइंटर्स. Here are some figures from Nujo's project, but sadly he has made some mistakes in drawing and labeling them. Help him correct his mistakes. आता पहा, इथे आपल्याला पुढे काही चित्र दिलेली आहेत. तर आता आपण पाहिले की हत्तीचे काय काय अवयव असतात. तर आता इथे काय म्हटलेलं आहे, टेल. तर हा अवयव टेल आहे का? तर नाही. तर या अवयवाला आपण काय म्हणतो, तर ट्रंक म्हणतो. ट्रंक म्हणजे सोंड. टेल म्हणजे काय असते, शेपूट. पण इथे तर शेपूटच दाखवलेली नाही आहे. 4 लेग्स, हिंड लेग्स. आता पुढे बैलाचं चित्र. टस्क म्हणजे काय, तर टस्क म्हणजे आपण पाहिलं होतं सुळे. तर शिंगांना काय म्हणतात, तर हॉर्न. हॉर्न म्हणजे शिंग. बॅक म्हणजे पाठ, हे बरोबर आहे. पॉज, तर बैलाच्या जे पाय असतात त्याला पॉज म्हणतात का, तर नाही. त्याला काय म्हणतात मग, हूफ किंवा हूव्ज. ठीक आहे, आपण हूप म्हणजे खूर असे पाहिले होते. तर इथे चिमणीचं चित्र दाखवलं आहे आणि इथे काय म्हटलेलं आहे, अँटेना. तर चिमणीला अँटेना असतात का, तर नाही. आपण आताच पाहिलं की अँटेना हे स्नेलला म्हणजे गोगलगाईला असतात. तसेच हे बाकी अवयव जे दाखवलेले आहेत, बीक, क्लॉज, टेल, ते बरोबर आहेत. पुढे आता आय, माशाचा डोळा, आय बरोबर आहे. इयर, त्याला कान असतो का, तर नाही. अ फिश हॅज गिल्स नॉट इयर्स. तर या अवयवाला काय म्हणतात, गिल्स म्हणतात. आणि या अवयवाला टेल म्हणतात, त्याला विंग नाही म्हणत. विंग म्हणजे काय होतं, पंख होतं. सेकंड, नुजो इज रिवाइजिंग हिज प्रोजेक्ट ऑन बॉडी पार्ट्स यूजिंग द क्वेश्चन अँड आन्सर्स मेथड. रीड द फॉलोइंग अँड ॲड मोर क्वेश्चन्स अँड आन्सर्स ऑन द सेम टॉपिक. तर पहा, नुजो आपल्या शरीराचे अवयव या प्रकल्पाची प्रश्नोत्तर पद्धती वापरून उजळणी करतो आहे.
आणि त्याच विषयावर तुम्ही त्याला आणखी काही प्रश्न आणि उत्तरांची मदत करा. म्हणजे तुम्ही तयार केलेले आणखी प्रश्न आणि उत्तर तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत तुम्हाला. तर पुढील प्रश्न तुम्ही वाचून काढायचे आहेत. पुढे पहा, आपल्याला एक येथे रोपटे दाखवलेले आहे आणि ते रोपटं टमाट्याचं आहे आणि त्याच्या वनस्पतीच्या म्हणजे भागांची आपल्याला इंग्रजी नावं आता शिकायची आहेत. तर पहा, फ्लॉवर म्हणजे फुले, बड म्हणजे कळी, फ्रूट म्हणजे फळ जे काही असेल ते, स्टीम म्हणजे झाडाचं खोड, लिव्ज म्हणजे पाने, रूट्स म्हणजे मुळ्या. तर पहा, इथे आपल्याला एका टोमॅटोचं चित्र दाखवलं आहे आणि इथे म्हटलेलं आहे फ्लेश. फ्लेश म्हणजे काय? टोमॅटोचा गर. आणि सीड्स म्हणजे काय? तर बिया. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. You know there are 4 types of sentences. Statements: this is a friendly dog. Questions: what's the time? Are you ready? तर पहा, स्टेटमेंट म्हणजे काय? तर विधानार्थी वाक्य. हे विधानार्थी वाक्य आहे. दिस इज अ फ्रेंडली डॉग. क्वेश्चन्स: व्हॉट्स द टाईम? आर यू रेडी? म्हणजे हे काय झालं? प्रश्नार्थक वाक्य. कमांड्स ऑफ ऑर ऑर्डर्स. कम हिअर म्हणजे आज्ञार्थी वाक्य. एक्सक्लेमेशन्स: हाऊ नाईस म्हणजे उद्गारवाचक वाक्य. तर पहा, येथे आपल्याला वाक्यांचे 4 प्रकार दाखवलेले आहेत. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, आज्ञार्थी वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य. फाइंड an example of each type of sentences from न्यूजो's स्टोरी. तर आपल्याला न्यूजोच्या गोष्टीतून प्रत्येक प्रकारच्या वाक्याचं एक उदाहरण येथे शोधायचं आहे. तर पहा, स्टेटमेंटमध्ये काय येईल? दिस इज माय शोल्डर जॉईंट. क्वेश्चन काय येईल? व्हॉट इज दिस स्ट्रेंज लाईट? कमांड ऑर ऑर्डर: नाऊ लुक ॲट मी. एक्सक्लेमेशन्स: ओ माय बझर्स रिंगिंग. तारा व तिच्या मित्रांनी पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 17 वरील वृक्षाशी संबंधित म्हटलेली इंग्रजी वाक्य येथे वाचायची आहेत आपल्याला. ट्री गिव्स अस शेड म्हणजे झाडे आपल्याला काय देतात? तर सावली देतात. बिट्टू कम ऑन अप, इट्स फन सिटिंग ऑन द ब्रांच. बिट्टूला तारा काय म्हणते आहे की वरती चढ झाडावर, कारण झाडावर बसणे हे खूप मजेशीर आहे. 5. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपल्याला हे वर्ड्स लिहायची आहेत. तर पहा, येथे काय दिलेलं आहे? फोरहेड, आयलिड, आयब्रो, आयलॅश, एल्बो. तर पहिला शब्द येईल एल्बो, त्यानंतर येतो आयब्रो, त्यानंतर येतो आयलॅश, मग आयलिड आणि फोरहेड. तर सेकंड पहा, चीक, चेस्ट, चीक, चेस्ट, चिन, वेस्ट आणि रिस्ट. थर्ड, अँकल, आर्म, फेस, हँड, हील अँड नी. 4, बॅक, स्टमक, टेल, ट्रंक, टस्क. 5, फ्रंट, हिंड, हूफ, हॉर्न, जॉ. 6, मेन, नोज, पॉ, whiskers. 6, draw a picture of any bird or animal of your choice and label it. तर आता कोणत्याही एका प्राण्याचं किंवा पक्ष्याचं चित्र काढायचं आहे आणि त्याच्या अवयवांना नावं द्यायची आहेत. फाइंड वन मोर वर्ड टू डिस्क्राईब इच बॉडी पार्ट यू लेबल. फॉर एक्झाम्पल, लॉंग विस्कर्स, व्हाईट फिदर्स. आणि तुम्ही जे नाव दिलेले असतील, तुम्ही नावं दिलेल्या अवयवांचं एक वर्णन करणारा एक जास्तीचा शब्द जोडायचा आहे. नाव डिस्क्राईब युअर बर्ड ऑर ॲनिमल इन 3-5 सेंटेन्सेस. आता तुमच्या पक्ष्याचे किंवा प्राण्याचं 3 ते 5 वाक्यामध्ये वर्णन करायचं आहे. हा प्रकल्प विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत करायचा आहे. इट्स सो कूल अँड शॅडी अंडर द ट्री म्हणजे झाडाखाली खूप सावली असते आणि थंड वाटतं. दिस ट्री ट्रंक इज ह्यूज. तर या झाडाचं खोड खूप जास्ती मोठं आहे. आय फाउंड अँड अर्थवर्म अँड कॅटरपिलर. मला एक अर्थवर्म आणि कॅटरपिलर सापडला आहे. तर मुलांनो,
आज आपण नुजोस प्रोजेक्ट या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे। ही गोष्ट तुम्हाला खूप आवडली असेल अशी मी अपेक्षा करते आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा आणि जे कोणी विद्यार्थी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।